अध्यक्ष महोदय, माननीय जिल्हाधिकारी महोदय, तिथं माझी एक मी सुरुवातीला बैठकीच्या सुरुवातीलाच विषय मांडणार होतो. मला असं वाटतं की आता बैठकीचे विषय त्या ठिकाणी जायला पाहिजे. लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं, मागचा लातूर जिल्ह्याचा इतिहास जर आपण काढला, या वर्षीचा आपल्या सर्वांना सर्वात अधिक पावसाला आपण समोर चालतो. जिल्ह्यातील सर्वच पिकांची परिस्थिती, उडीद घ्या, आपण सोयाबीन घ्या, 100% पिकं आपले शेतकऱ्यांच्या आपण. अध्यक्ष महोदय, आपल्याला जिल्हा म्हणून बघत असताना आपल्याला दोन गोष्टी आहेत की शेतकरी हा एक महत्वाचा घटक आहे आणि जिल्ह्याच्या वतीने आम्हाला असं वाटतं की आम्ही खाली प्रवास करत असताना, आमची पाहणी करत असताना जिल्हाधिकारी पण त्यांनी देखील पाहणी केलेली आहे आणि खरं तर आपल्या महसूल विभागाने मागच्या या 10-15 दिवसामध्ये अधिकारी, प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी ग्राउंडला होते, इरिगेशनचे देखील अधिकारी त्या ठिकाणी ग्राउंडला होते. मांजरा तेरणाचा फ्लो आपण प्रॉपरली मेंटेन केला. तरी देखील आज जिल्ह्यामध्ये अधिकच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं 100% नुकसान झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे, दोन गोष्टी आहेत. एक तर लातूर जिल्ह्याला आपण ओला दुष्काळ असं जाहीर करावा असं एक आम्हाला त्या ठिकाणी वाटतं की आपण आपल्या सरकारकडे मांडत असताना जिल्ह्याच्या वतीने ही भूमिका मांडणं गरजेचं आहे. दुसरा एक महत्वाचा विषय, माननीय अध्यक्ष महोदय, या पावसामध्ये जर पाहिलं की मांजरा आणि तेरणामध्ये 5 वर्षातून कधीतरी एकदा अशी वेळ येते त्यावेळेस आम्ही धरणातून पाणी सोडतो. पण मागच्या 10-15 दिवसांमध्ये किंवा महिनाभरामध्ये आम्ही बरोबर आहे ना, महिन्याभरामध्ये 5 वेळेस आपल्याला पाणी सतत सोडावं लागतं. आणि मांजरा आणि तेरणीचं पाणी सोडल्यानंतर याचा जो शेवटचा जो जिथं संगम आहे हा म्हणजे निलंगा विधानसभा असेल किंवा आपल्या बॉर्डर त्या ठिकाणी असणार. आणि जिल्ह्यामध्ये ह्या पावसामध्ये अध्यक्ष महोदय, रस्ते, पुलं, गावाचा संपर्क हा सगळा त्या ठिकाणी केला. माझी आपल्याला विनंती आहे, राज्याचं सगळ्यात प्रमुख खातं आपल्याकडे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोजके जिल्हे आहेत जिथे आपल्याला फ्लड मध्ये आपल्याला निधी द्यावा लागेल. यावर्षी असे काही अधिक जिल्हे नाहीये, पण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये फ्लड मध्ये आपल्याला जिल्हा काउंट करावा लागेल. आधीचा जो प्रस्ताव अजून आपल्याकडे आलेला आहे त्या प्रस्तावाला अध्यक्ष मध्ये आपण त्याला परवानगी द्यावं लागेल. त्याला जे काही निधी उपलब्ध करून द्यायचा असेल, पुलांसाठी असेल, त्यासोबत रस्त्यांसाठी असेल, जे रस्ते आपल्या स्टेटकडे असतील त्याला आपण देणं गरजेचं आहे. पण हा गडचिरोलीमध्ये जसं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ज्या धर्तीवर गडचिरोलीमध्ये सर्व रस्त्यांना प्रायोरिटीवर निधी दिला, जसं त्यांनी पूर्ण स्टेटचा निधी तर आपल्याकडेच आहे अध्यक्ष महोदय. जो फ्लडचा जो निधी तो आपणच निर्णय करणार. त्यासोबत आपल्याला ग्रामीण रस्ते जे आहेत याच्यामध्ये जे आमचं सर्वात अधिक नुकसान जे झालेलं आहे, जिल्हा परिषदचे जे रस्ते असतील त्याच्यावरचे पुलं असतील, अनेक गाव आहेत. आम्ही खासदार साहेब बसलो होतो, त्यांचा मतदारसंघ आमचा इथंच आहे. आपले असे 3-4 असे गाव आहेत की तिथं आपल्या सध्याची अशी परिस्थिती आहे, गावाचा संपर्क सुटलेला. तातडीने तिथं आपल्याला काही ना काही तिथं निर्णय करणं गरजेचं आहे. जसं आपण एफडीआरचा कार्यक्रम बांधकाम विभागाच्या माध्यमातून केला जातो, तसंच ग्रामविकासच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय यापूर्वी देखील ग्रामविकासच्या माध्यमातून देखील फ्लडसाठी आपण कार्यक्रम घेतला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण रस्ते घेतले होते, पुलं घेतले होते. ग्रामविकास मंत्री देखील आपल्या जिल्ह्यातले, म्हणजे आपल्या जिल्ह्यातले आहेत. आपण त्यांच्याकडनं लातूर जिल्ह्यासाठी खास बाब बनवतो. आम्हाला असं वाटतं की सर्वात पहिलं लातूर जिल्ह्यातील शाळेंसाठी जे गळती असलेले शाळेत फ्लड मध्ये तो देखील आपल्याला ग्रामविकास करणं, तो स्टेटकडनं निधी घेता येतो. आपल्या डीपीसी मधला जो निधी आहे तो आपल्याला पूर्ण नाही, 3 कोटी रुपये आपल्याकडे असतात. 3 कोटी मध्ये तुम्ही शाळा कोणते घेणार आणि पुढे कोणत्या त्याला दुरुस्ती करणार आहे. जिल्ह्यालाच आपल्याला जवळपास 25 कोटी रुपये फक्त शाळा पोलीसाठी लागतील, मुलांसाठी लागतील. असं वाटतंय की आपण ग्रामविकास करणं, जसा आपला बांधकाम विभागाचा एक निधी असतो तसा आपण एक ग्रामविकास करणं पण एफडीआरचा एक निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून द्यावा असे आमची सर्वांच्या वतीने आपल्याकडे मागणी असेल. त्यासोबत अध्यक्ष महोदय, या 15 दिवसामध्ये नागपूर जिल्ह्याने ज्या गोष्टी पाहिल्या, म्हणजे खरं तर प्रशासनाने सतत राहिले, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सतत सूचना होत्या, पूर्ण प्रशासन खालीपर्यंत काम करत होतं. दुर्दैवाने कालचीच एक घटना जर सोडली
तर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय आणि सगळे मी आता इथे इरिगेशनचे अधिकारी आहेत, म्हणजे अनेक गावांमध्ये मुक्कामी देखील सर्वजण राहिले. आपल्या देखील सूचना तशाच होत्या. प्रत्येक अधिकारी जिथं नदीच्या बाजूला असतील, ओढ्याच्या बाजूला असतील राहायला. आता आपण मदत करत असताना सरसकट शेतकऱ्यांना मदत करतो, ओल्या दुष्काळात मदत करतो. पण आज जिल्ह्यातली परिस्थिती अशी झालेली आहे, नदीच्या बाजूचे शेत, ओढ्याच्या बाजूचे शेत आज बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला ऊसाला मदत होत नाहीये कोणी. पण आज जरी ऊस पाहिलं ते देखील मागचे 10-15 दिवस झाले ते पाण्याखाली ऊसाचं पीक अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतं. वेगळे पंचनामे नदीच्या बाजूचे, ओढ्याच्या बाजूचे, त्यांना वेगळी मदत आपल्याला सरकारकडनं, काल मुख्यमंत्री मोदयांनी जी घोषणा केली त्या घोषणेच्या माध्यमातून ज्या धर्तीवर गडचिरोलीला आपण त्या ठिकाणी मदत करून दिली. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, आपल्या जिल्ह्याला कुठेही मागं पडणार नाही, कोणत्याही निधीच्या बाबतीमध्ये कमतरता भासणार नाही. आणि हे जे काही ग्रामीण भागातले रस्ते, बाकीच्या शेतकऱ्यांचे विषय असतील त्याला सर्वांना आपण पूर्ण पुढे घेऊन जातात. आणि लातूर जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून आपण सरकारकडनं मान्यता घ्या, की अशी अपेक्षा देखील आम्ही आपल्याकडनं व्यक्त करतो.